नमस्कार. महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा महाचर्चेचा विषय आहे सोशल मीडिया आणि बदलती मानसिकता. मंडळी, दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली आणि सोशल मीडियाचा जन्म झाला. आधी संगणक आणि मग ॲडव्हान्स्ड मोबाईल फोन्स आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे अगदी लहान थोरांपासून सगळ्यांच्या हातामध्ये आले आणि जणू काही आपल्या हातात एक जिन आलाय आणि ते जिनच्या सहाय्याने आपल्याला हवं ते तो जिन देत गेला आणि आपल्याला हवी ती माहिती मिळत गेली. आपण कनेक्टेड राहू शकलो सगळ्या जगाशी. आणि समाजकारण, राजकारण, शिक्षण, विज्ञान, अगदी व्यवसाय, उद्योगधंद्यांपर्यंत या सोशल मीडियामुळे ही सगळी क्षेत्र आहेत ती बहरली. मात्र एकीकडे त्याचा गैरवापर होताना दिसून येतोय. कुठेतरी मानसिकता जी आहे बदलत चाललेली आहे, विकृती कुठेतरी येत चालली आणि म्हणूनच सायबर क्राईम्समध्ये देखील वाढ होताना दिसते. याच विषयावरती आज आम्ही या महाचर्चामध्ये चर्चा करणार आहोत. काही तज्ज्ञ मंडळी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांची मी ओळख करून देते. सर्वात प्रथम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. निकम सर सरकारी वकील आहेत, विशेष सरकारी वकील. आणि नंतर पत्रकारांच्या माध्यमातून आमच्यासोबत आहेत नरेंद्र वाबळे, दैनिक शिवनेरचे संपादक आणि अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ. डॉक्टर शिरीष सुळे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि निखिल महाडेश्वर सायबर तज्ज्ञ आहेत. तेव्हा या तज्ज्ञांशी आपण चर्चा करणारच आहोत आणि उपयुक्त माहिती मिळवणारच आहोत. मात्र या आजचा जो विषय आहे त्याच्याशी निगडीत आधी एक ध्वनिचित्रफित पाहूया आणि मग चर्चेला सुरुवात करूया. माहिती तंत्रज्ञानाने दळणवळण क्षेत्रात क्रांती घडून आली. माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून जन्मलेल्या सोशल मीडियामुळे तर भारतातील निरक्षरता नाहीशी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्याला पाहावं तो फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करू लागलाय. कारण सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी कुठल्याही व्याकरणाची आणि भाषेची बंधनं नाहीत. आपण टाकलेली पोस्ट, फोटो, विचार, लेखन, काव्य, विडंबन किती लोकांपर्यंत पोहोचतंय हे पाहण्यासाठी आणि प्रतिसादाची गणना करण्यासाठी दिवसभर कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये डोकं घालून बसणारे अनेक आहेत. सोशल मीडिया हा व्यक्त होण्याचा, प्रसिद्धी देण्याचा किंवा एकूणच अस्तित्व सिद्ध करण्याचा सहज आणि सोपा मार्ग आहे असं प्रत्येकाला वाटू लागलंय. परंतु त्यासाठीही काही मर्यादा आहेत ज्या स्वतःला घालून घेणं गरजेचं आहे. समाज माध्यमांवर काय म्हणावं, काय व्यक्त व्हावं, कसा प्रतिसाद द्यावा, कुणाशी मैत्री करावी न करावी याची मानवता व भावनिक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. आपल्या पोस्टमुळे किंवा प्रतिक्रियेमुळे कुणा व्यक्तीच्या भावना, इभ्रत, संस्थेची पत किंवा एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा तर येणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं कामही काही विकृतांकडून होत आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होण्याचे प्रकार जास्त होत आहेत. एखादा विनोद, फोटो किंवा व्हिडिओ आला की तो नवा शोध लागल्याप्रमाणे सर्वजण इतरत्र पेरत जातात. त्यातून ज्ञान कमी पण मनस्तापच जास्त होतो. समाज माध्यमांमुळे कायम गॅजेट्सना चिटकून राहणारे जास्त आहेत. त्यामुळे अपेक्षाभंग, अपमान आणि विटंबना सहन न झाल्याने नैराश्य येण्याची संख्याही वाढली आहे. समाज माध्यमांवर सामाजिक बांधिलकी जपून व्यक्त व्हायला हवं. एकूणच समाज माध्यमांमुळे वापरकर्त्यांची मानसिक तरलता याचा आढावा घेण्याची आजची ही महाचर्चा. आता जो आपला चर्चेचा विषय आहे, सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढतोय, युजर्स जे आहेत त्यांची संख्या वाढते, मानसिकता बदलते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित होतोय नाही का? मनाली, आपण म्हणतात ते अतिशय बरोबर आहे. कारण सोशल मीडिया हे वरदान जरी आपण समजत असलो तरी हल्ली माझ्या बघण्यात असं आलंय की त्याचा गैरवापरामुळे हा एक शाप आहे की काय अशी शंका फक्त मलाच नाही तर कायदा व सुव्यवस्था असणारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा देखील येऊ लागलेली आहे. नुसत्या अफवाच नाही तर खोट्या बातम्या आणि खरं व खोटं यांचा मिलाफ करून लोकांची मनं कलुषित करणं, धार्मिक वित्तवाद वाढवणं आणि जातीतील वैमनस्य निर्माण करणं हा देखील काही अघोरी प्रकार काही व्यक्ती करत असतात. आणि त्यामुळे आपल्याकडे असलेले कायदे या बाबतीत देखील अत्यंत अपुरे आहेत असं मला खेदाने वाटतं. पण यामुळे कोणाला जर वाटत असेल की हे आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे, त्यांनी देखील ही विचारात घेतली पाहिजे गोष्ट की खरोखर एवढं स्वातंत्र्य आज हवं का? सोशल मीडियाला एवढी मोकळीक हवी का? कारण असं आहे
की ह्या सोशल मीडिया तुम्हाला एक ज्ञानाचं नवीन दार जरी उघडत देत असला तरी त्याबरोबर काही चोर दरवाजे असे ओपन केलेले आहेत, उघडलेले आहेत की जेणेकरून आज कायदा व सुव्यवस्थेला देखील मोठा धोका काश्मीर मधला किंवा अनेक ठिकाणी धार्मिक दंगे, जातीय वैमनस्य हे आपल्याला बघायला मिळते. बरोबर. कायदा अपुरा आहे म्हणालात, नेमकं कशा प्रकारच्या सुधारणा अपेक्षित आहेत तुम्हाला? खरं म्हणजे याच्यावरती एक मोठी चर्चा होऊ शकते, कारण आज आमच्याजवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कायदा आहे, नाही असं नाहीये. परंतु हा कायदा ज्या वेळेला अस्तित्वात आला त्यावेळेला सोशल मीडियाचे एवढे विविध प्रकार अस्तित्वात आले नाही. आज सोशल मीडियाचं जर काही आपण सस्पेंड करायचं ठरवलं प्रक्षेपण तरी एक गदारोळ माजण्यात येतो की तुम्ही आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, आम्हाला अभिस्वातंत्र्य आहेत की नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय देखील हा आता सध्या प्रश्न आहे की प्रायव्हसी हा तुमचा एक व्यक्ती स्वातंत्र्य फंडामेंटल अधिकार आहे का. आणि सर्वोच्च न्यायालयाचं एक मोठं खंडपीठ याकरता बसलेलं आहे, त्यावर निर्णय देईल. पण माझ्या मते आपल्याला म्हणाली सांगायला हरकत नाही की सध्याच्या कायद्यांमध्ये देखील काही बदल करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आम्हाला अशा सोशल मीडियावरती सरकारला, पोलीस यंत्रणेला एक कठोर परीक्षण करता येईल, लक्ष ठेवता येईल आणि वेळ प्रसंगी देखील अशा कृत्य करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई देखील करता येण्याची मुभा, आणि नुसती कारवाई नाही तर त्याला कठोर शिक्षा देखील आज आवश्यक आहे. बरोबर. वापरे सर, पत्रकार म्हणून मला असं एक विचारायचं आहे की एका पोस्टमुळे होत्याचं नव्हतं होताना आपण बघितलेलं आहे. म्हणजे जसं कनेक्टेड होण्यासाठी, म्हणजे आपण व्यक्त होण्यासाठी जसं हे माध्यम आहे, तसंच घाव घालणारे शस्त्र होत चाललंय, नाही का? हे कसं आहे की या सोशल मीडियामुळे आज समाजामध्ये अनेक पत्रकार, लेखक आणि कवी निर्माण झालेले आहेत. पत्रकार कोणतीही बातमी देण्यापूर्वी ती शहानिशा करतो, कन्फर्म करतो आणि मग ती बातमी देतो. पण सोशल मीडियामुळे कोणत्याही ग्रुपमध्ये बातमी आली की ती पुढे पाठवली जाते, शहानिशा केली जात नाही. आणि त्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण होते ती अशी अतिशय धोकादायक असते. आणि हा एक सोशल मीडियातला फार मोठा धोका आहे असं मला वाटतं. आत्ताच निकम साहेब म्हणाले की अफवा वगैरे पसरवणं, हे अफवा पसरवण्याचं काम काही विकृत लोक करतात आणि ते काम जे केलं जातं ते अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यातून. तर मला वाटतं हा एक फार मोठा धोका आहे व्हॉट्सअप सोशल मीडियामधला. बरोबर. डॉक्टर सोळे, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला विचारायचं होतं की सोशल मीडियामुळे खरं म्हणजे हे कनेक्ट होणारं माध्यम म्हटलं जातं, मात्र प्रत्येक व्यक्ती समाजापासून कुठेतरी दूर जाते, वास्तवापासून दूर जात आभासी जगतामध्ये जगते, असं वाटतंय का तुम्हाला? अगदी नक्कीच. कारण ह्याची निर्मिती झाली ती मुळे माणसाच्या बेसिक नीड्समुळे, मूलभूत गरजा, रोटी कपडा मकान असं पण म्हणतो, पण त्याच्याबरोबरच आपल्या भावना, आपल्या विचार याची पण देवाणघेवाण अत्यंत जरुरीचं असतं. उदाहरणार्थ जर पोलिसांना मोठ्यात मोठी तक्रार शिक्षा करायची झाली तर त्या माणसाला अंधार कोठडी दिली जाते, जे त्याचा माणसाशी कोणाशी कॉन्टॅक्ट राहत नाही, त्याचा कोणाशी विचार विनिमय होत नाही. आणि त्याच्यामधनंही सोशल मीडिया तयार झाली. पण त्याचा इतका वापर झाला की ती व्यक्ती त्या सोशल मीडियामधनं त्याच्याच जगात वावरत राहते आणि जो प्रत्यक्ष घटना काय दुनियेत घडते त्याच्याकडे त्या व्यक्तीचं लक्षात राहत नाही, कारण त्याचं एकमेकाशी संभाषणच होत नाही. ती फक्त त्या सोशल मीडियाच्याच दुनियेत जगायला लागते आणि त्याच्यामुळे त्या आभासी दुनियेत ते जगायला लागतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा नैराश्य येणं, उदासपणा येणं. उदाहरणार्थ ती व्यक्ती सतत मला किती लाईक्स आले, मी पाठवलेलं तर उत्तर आलं की नाही, समजा माझ्या मित्राला त्याच्यापेक्षा जास्त लाईक्स आले तर याचा अर्थ मी युजलेस आहे, मी माझ्यात काहीतरी कमजोरी आहे. आणि अशामुळे ती व्यक्ती स्वतःचं जग विसरून त्या नको त्याच गोष्टी त्याचं वळ जातं आणि मुलांच्या अभ्यासाकडे वगैरे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. महाडेश्वरजी, सायबर तज्ज्ञ म्हणून एक सर्वेक्षण सांगतं 2013 ते 2015 मध्ये सायबर क्राईम्समध्ये 70% भारतामध्ये वाढ झालेली आहे. नेमकी कारणं काय सांगू शकाल? आणि यातनं बदलती मानसिकता दिसून येते, विकृती दिसून येते, नाही का? जसं आपले निकम साहेब म्हणाले, वाबळे साहेब म्हणाले की जे त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही आहे, आज ऑथेंटिसिटी नाही आहे कुठल्याही न्यूजला. तर कुठलीही गोष्ट तुम्ही सोशल मीडियावरती अपलोड केली तर ते कुठल्या IP वरनं अपलोड केली आहे, जरी तो IP सापडला तरी ती यंत्रणा एवढी स्ट्रॉंग नाही की त्याला ट्रेसबॅक करू. किंवा प्रॉक्सी IP वापरतात, म्हणजे तुम्ही भारतातनं पोस्ट करताय पण ते दिसतं तुम्ही इतर कुठल्या तरी देशातनं पोस्ट करताय आणि त्याला ट्रेस करणारी यंत्रणा नाही आहे.
पण जर एखाद्याला दिसते की ही चुकीची पोस्ट आहे किंवा ही बातमी खरी नाहीये, ही अफवा पसरवली जाते, तर जसं तुम्ही फेसबुकला लाईक कमेंट शेअर करता तसं तुम्ही फेसबुकला एक रिपोर्ट म्हणून ऑप्शन असतो की जर तुम्ही त्या फेसबुकला ती पोस्ट रिपोर्ट केली तर फेसबुकची कम्युनिटी स्टँडर्ड टीम आहे, त्यांच्या कम्युनिटी स्टँडर्डच्या विरोधात किंवा त्याला जे सुटेबल नाहीये ती पोस्ट ते 15 मिनिटं ते 24 तास या वेळेत डाऊन करतात. इथं आपल्याकडे बरेचसे केसेस अशाही झालेत की काही आक्षेपार्ह फोटो आहेत किंवा आक्षेपार्ह मजकूर आहे तो अपलोड केलेला आणि याच्यावरनं समाजात वेगवेगळे दंगल आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावेळेला हे रिपोर्ट फेसबुक जे आहे ते वापरता आलेलं आहे. बरोबर. वाबळे सरांनी जसं आता सांगितलं होतं, तुम्ही सांगता सांगता म्हणालात की कुठलीही शहानिशा न करता सहजपणे उत्साहाच्या भरामध्ये पोस्ट टाकली जाते. तशीच एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये आत्ताच झाली. एका अंध दाम्पत्याचा अतिशय मनस्ताप त्यामुळे सहन करावा लागलेला होता. म्हणजे कुठलीही माहिती नसते, काहीही नसतं आणि सहजपणे उत्साहाच्या भरामध्ये आपण काहीतरी ब्रेक करतोय म्हणून एक पोस्ट टाकली जाते. आणि हे अंध दाम्पत्य होतं, त्यांची स्वतःचीच पोटची मुलगी होती. त्यांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागलेला होता. त्याचीच एक ध्वनिचित्रफीत पाहूया. मी कोर्टामध्ये एसटीडी 20 वर्ष एसटीडी चालवलेलं आहे पिंपरीच्या कोर्टामध्ये. आणि नंतर माझं जरा ह्या संस्थेची कॉन्टॅक्ट आल्यावर अंध अपंग विकास असोसिएशन या संस्थेची कॉन्टॅक्ट आला आणि त्यानंतर आमचं लग्न करून देण्यात आलं. आणि लग्न केल्यानंतर आम्हाला 2 वर्षांनी ही मुलगी झाली. अजमेरा मासुळकर मोरवाडीमध्ये आम्ही बसलेलो असताना कोणीतरी आमचा फोटो काढून पूर्ण व्हॉट्सअप करून पूर्ण भारतामध्ये व्हायरल केलेलं आहे. तर ह्या व्यक्तीला शोधलं पाहिजे आणि ह्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि आम्हाला काहीतरी सोर्स गव्हर्नमेंटकडून मिळायला पाहिजे. कारण मला घर नाही आहे, हे घर माझ्या आईचं आहे, आईच्या नावावर आहे आणि माझ्या बाळाचं संगोपन झालं पाहिजे. आणि शिवाय मला सोर्स म्हणून काहीतरी व्यवसाय किंवा काहीतरी दिलं पाहिजे. माझं नाव शीतल धर्मेंद्र लोखंडे. मी बीडहून आलेले होते संस्थेत अजिंठानगर कस्तुरी मार्केटमध्ये. त्यांनी मुलगी मानून माझं लग्न करून दिलं. त्यानंतर ही मुलगी झाली. मग आम्ही रेल्वेत धंदा करायला जायचो तर रेल्वेतलं सामान पण चोरायचे लोक आणि इथं पण फिरू देत नाहीत. म्हणजे तुमची मुलगी नाही, दुसऱ्याची पळून आणलेली आणि हिला कुणी बहीण न्याव म्हणतात. माझं नाव मैनाबाई चंदन शिवे, राहणारी मोरवाडी, लालटोपी नगर. आम्ही यांना 25 वर्षात की 30 वर्षापासून यांना इथं रहिवासी आहे, लालटोपी नगरमध्ये. ती त्यांची मुलगी, स्वतःचीच मुलगी आहे त्यांची. धर्मेंद्र लोखंडे हे माझ्या वस्तीमध्ये राहणारे आहेत. ह्यांना मी ह्यांच्यासमोरच मी लहानाचा मोठा झालो आहे. तर माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे. तर ह्या व्हॉट्सअपवर मी खूप ग्रुपला जॉईंड आहे. ह्या ग्रुपवर धम्मापालचा मुलीचा व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होता की अशी मुलगी, की ही मुलगी यांची नाही म्हणून. तर मी ते पाहिल्यानंतर मी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि माझ्या FBवर आणि व्हॉट्सअपवर जे काही सोशल मीडियाच्या जरिये होईल तेवढं मी मेसेज फॉरवर्ड केला की ही मुलगी त्यांचीच आहे, ही अफवा आहे, असा मेसेज टाईप करून त्याच्यावर टाकलं. आणि मग काही मित्र माझे पत्रकार असल्यामुळे मग त्यांची सगळ्या पत्रकारांनी दखल घेऊन सगळ्या महाराष्ट्रभर ही बातमी पसरली की ही मुलगी त्यांचीच आहे म्हणून. मग आता कमी प्रमाणात त्यांना त्रास कमी झालाय. तर ही दुर्दैवी कहाणी जी आहे लोखंडे कुटुंबियांची आहे आणि आमच्या पुणे दूरदर्शन केंद्राच्या टीमने ही बातमी आपल्यापर्यंत महाचर्चाच्या माध्यमातून पोहोचवली. निकम सर, खरोखर ही मनस्ताप जो झाला आणि ह्या ज्या व्यक्तीनेही काहीही शहानिशा न करता जी पोस्ट टाकली त्यामुळे हा सगळा गजब झाला. शिक्षा होऊ शकते का? त्याला काय गुन्हा म्हणून तुम्ही दाखल करू शकता आणि कशा प्रकारे कारवाई होऊ शकते? निश्चितपणे अशा खोट्या
अफवा पसरवणं आणि खोटा आरोप करणं हा एक तर बदनामीकारक तर आहेच, परंतु फसवणूक करणं, मानसिक छळ करणं अशाबद्दलचा देखील त्यांच्या विरुद्ध कारवाई करता येऊ शकते. अर्थात त्यांनी त्या बाबतीत तक्रार केली आणि जर त्यांना माहिती असेल की कोणी हे केलेलं आहे, कारण दुर्दैवाचा बाब अशी आहे की ते अंध आहे, त्याच्यामुळे पोस्ट कोणी टाकली, काय टाकली, केव्हा टाकली आणि याचा शोध घेणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला एक फार चांगली चर्चा आपण दूरदर्शनच्या माध्यमातून करतोय की बऱ्याच वेळा आपण बघत असतो की या खोट्या पोस्ट टाकल्या जातात, पण हिचा उगम कुठे आहे हे पोलीस यंत्रणेला माहीत करून घेणं जरुरीचं असतं आणि हे दुर्दैवाने कळत नाही. आज तुम्ही खरं म्हणजे या महाचर्चेमध्ये पोलीस प्रतिनिधींना बोलवायला हवं होतं की त्यांना येणाऱ्या काय अडचणी आहेत आणि त्याच्यावर मात काय करता येईल, मग कायदेशीर आम्हाला काय उपाय सांगत. अगदी बरोबर. निकम सर, खरोखर अतिशय गोष्ट तुमच्या मताशी अगदी आम्ही सहमत आहोत आणि या महाचर्चेच्या आजच्या या एपिसोडमध्ये आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला होता, त्यांच्याशी संपर्क साधलेला होता आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी कुणाला तरी पाठवावं अशी विनंतीही केलेली होती, मात्र त्यांच्याकडनं कुणीही प्रतिनिधी पाठवण्यात आला नाही. तुमचं मत हे खरोखर आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. नाही, निश्चित मी या बाबतीत पोलीस आयुक्तांशी बोलेल, कारण अशा महाचर्चेतून लोकांपर्यंत एक अवेअरनेस, जागरूकता आणि पोलिसांना येणाऱ्या अडचणी काय असतात आणि पोलिसांनी त्यावरती काय शोधलं पाहिजे. म्हणजे सुदैवाने या महाचर्चेमध्ये आपल्यासोबत सायबर क्राईमचे एक्सपर्ट देखील आहेत आणि अशा तऱ्हेचं एक म्हणजे समाजामध्ये पत्रकार असतील, वकील असतील, सायबर क्राईम असतील, पोलीस यंत्रणा असतील, लोकशाहीचे स्तंभ असतील, या सगळ्यांनी मिळून या प्रश्नावरती आज खरोखर चर्चा करणं आवश्यक आहे. कारण हा सोशल मीडिया हा रोग आहे की काय अशी भीती देखील माझ्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थ्याला वाटायला लागली. एवढं मात्र गोष्ट स्पष्टपणे मी सांगेन. बरोबर. निकम सरांनी आता जसं सांगितलं, एक सायबर तज्ज्ञ म्हणून मला तुमच्याकडनं प्रतिक्रिया हवी होती. एखादी पोस्ट जेव्हा टाकली जाते तेव्हा त्याचा उगम शोधणं शक्य आहे का? एखादी पोस्ट ज्या वेळेला दोन प्रकारचे मीडिया आहेत आपल्याकडे सोशल मीडियामध्ये, क्लोज्ड मीडिया आणि ओपन मीडिया. ओपन मीडिया म्हणजे जसं आपण फेसबुक म्हणालो, ट्विटर म्हणालो, या ओपन मीडियाज आहेत. याच्यामध्ये कुठल्या आयपीच्या माध्यमातून ही पोस्ट टाकली गेलेली आहे त्या आयपीचा शोध घेऊ शकतो, पण जर तो आयपी ओरिजिनल वापरला नसेल आणि आयपी हा आपला नेहमी चेंज होत असतो, आपण मोबाईल डेटा बंद केला चालू केला की आयपी लगेच चेंज होतो, तो डायनामिक असतो. आणि जर कम्प्युटर बंद करत असाल, स्टॅटिक सर्व्हे असेल तर ती इझिली पोहोचू शकतं. पण जर ती प्रॉक्सी वापरली असेल, प्रॉक्सी आयपी म्हणजे तुम्ही इथे जसं भारतात बसून कुठेही लोकेशन चेंज करून तुम्ही अगदी वेगवेगळ्या देशाचं लोकेशन दाखवू शकता आणि ते ट्रेस करणं जवळजवळ अशक्य आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा केसेस पेंडिंग सुद्धा आहेत. खूप छान माहिती दिली याबद्दल. आता क्षणभर विश्रांती घेतोय महाचर्चामध्ये, मात्र चर्चा ही आपली अशीच सुरू राहणार आहे. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय आहे सोशल मीडिया आणि बदलती मानसिकता. डॉक्टर सुळे, मला तुमच्याकडे यायचं होतं की मगाशी आपण जसं बोललो की वास्तवापासून दूर जातोय समाज आणि आभासी जगतामध्ये जगतोय आणि मग अशा वेळेला जेव्हा वास्तव कळतं तेव्हा भ्रमनिरास होतो आणि नैराश्य आणि हताशा येते. असं एखादं उदाहरण तुमच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तुम्हाला बघायला मिळालंय का? अगदी हल्लीच ते मी उदाहरण देतो. कसं होतं की वयाच्या साधारण 40 ते 50च्या दरम्यान बऱ्याच स्त्रिया म्हणजे गृहिणी ज्या नोकरी वगैरे करत नाहीत, त्यांची मुलं आपल्या आपल्या कामाला लागतात, शिक्षणासाठी दूर जातात, त्यांचे पती कामाच्या करिअरच्या अगदी टॉपला असतात, ते बिझी असतात आणि मग ह्या बाईच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होते आणि अशा वेळी तिच्या भावना आणि विचार, तिचे ज्या काही तिच्या मनातले विचार असतात ते कोणाजवळ तरी तिला व्यक्त करायचे असतात. आतापर्यंत हे सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं, पण आता तिला हे सोशल मीडियावर इझिली अवेलेबल झालंय आणि त्यामुळे ती तिच्या भावना विचार कोणाशी तरी व्यक्त करते. त्याच्याच बरोबर पॅरलल दुसरी गोष्ट की एक 18-20 वर्षाचा मुलगा होता, तो त्याच्या वयानुसार त्याच्या त्या हार्मोन्समुळे त्याला सगळे त्याच्या त्या विचार पाहिजे होते, कुठली मुलीशी स्त्रीशी त्याला कम्युनिकेट करायचं होतं आणि मग ह्या दोघांचं कम्युनिकेशन सुरू झालं कारण तिचे भावना विचार ऐकायला कोणीतरी तिला एक व्यक्ती मिळाली आणि ह्याच्या विचारांना कोणतरी रिस्पॉन्स देणारी व्यक्ती मिळाली आणि ह्यांची रिलेशन्स म्हणजे दोघांनाही माहीत नव्हतं पण दोघांचे कम्युनिकेशन मात्र खूप वाढलं. इतकं वाढलं की एक दिवस त्यांनी म्हटलं की आपण कधीतरी भेटू तरी, आणि म्हणून एक दिवस संध्याकाळी ते दोघं जण एकमेकाला भेटायला गेले आणि तुम्हाला सांगतो त्या मुलाचं वय 18 आणि त्या स्त्रीचं वय होतं 50. आता तो मुलगा ज्या कल्पनेने त्या आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता, तुमचा विश्वास बसणार नाही,
पण ती भेट झाल्यानंतर तो कॉफी तर प्याला नाही, पण ती भेट झाल्यानंतर तो सरळ माझ्या दवाखान्यात चालत आला. त्याच्यावरूनच तुम्ही समजून जा बरोबर. की त्याला म्हणजे किती खरोखर ते भ्रमनिरास traumatic होतो आणि होतं. त्यातनंच भ्रमनिरास. नैराश्य आणि हताशा येते. खूपच बरं. बाबा कारण सर, सगळं आपण तुम्ही आपल्या पत्रकार स्वप्नात आहात. बातमी पोहोचवण्याचा ध्यास प्रत्येक पत्रकाराचा असतो. मात्र सध्या काही घटना जेव्हा बघतो, बीकेसी मध्येच आता 2 मुली जखमी झालेल्या होत्या एका अपघातामध्ये. त्या जखमी मुली मदतीची हाक घालत होत्या, मात्र त्यांना मदत न करता एका व्यक्तीने त्यांचं शूट केलं आणि ते सोशल मीडियावरती टाकलं. कुठेतरी जाणीवा सगळ्यांच्याच बोथट होत आहेत असं नाही वाटत आहे? मला तर नेहमी वाटतं की माणसांच्या संवेदना ज्या आहेत त्या मरण पावल्या आहेत की काय. आणि आपण जे म्हणालात तसे प्रसंग अनेकदा घडतात. बातम्या काही प्रसंगाच्या येतात. आता कालची गोष्ट, काल रात्रीची गोष्ट, जी घटना घडली ती बातमी आज सकाळी मी अपलोड करत होतो वेबसाईटवर. माझे हात थरथर कापत होते, माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय घडली घटना? औरंगाबादचा मेटे नावाचा एक तरुण जो संगणक अभियंता होता, वय वर्ष 25, पिंपरीत राहिला होता. काल रात्री आपल्या मित्रांबरोबर तो चहा पिऊन घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला उडवल्यानंतर जखमी होऊन पडला. तो जखमी होऊन पडल्यानंतर एकही जण त्याला मदत करायला पुढे आला नाही. उलट सगळे फोटो काढत बसले, कोणी व्हिडिओ काढत बसले, ब्रेकिंग न्यूज देण्याच्या भानगडीत सगळे रमले. अशा वेळेला एक डॉक्टर पुढे आला. त्याने पाहिलं तो तडफडत होता, त्याची छाती दुखत होती. त्या डॉक्टरांनी त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ते एक 5-10 मिनिटं आधी नेलं असतं तो मेटे विचारा वाचू शकला असता. बरोबर. आणि उशिरा नेल्यामुळे तो मरण पावला. अगदी बरोबर. ह्या अशा घटना वारंवार घडतात. अतिशय वाईट गोष्ट आहे. बरोबर. जसं आत्ता वाबळे सरांनी सांगितलं, निकम सर तुमच्याकडे यायचं मला, की अशा जाणीवा बोथट होत आहेत. अशा प्रकारचे फोटोज टाकणं, मॉर्फिंग करून फोटो टाकणं, अश्लील मेसेजेस टाकणं आणि बायकांना त्रास देणं, अशा प्रकारचे जे गुन्हे होत आहेत त्यांना कायद्याने काही शिक्षा होणं अपेक्षित आहे सगळ्यांच्याच मते. तर तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी काही समाजातील विकृत मंडळी करत असतात त्यांना शिक्षा होणं हे अत्यंत जरुरीचं असतं. परंतु त्याकरता कायद्याला लागतो पुरावा. आणि भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद देखील आहे की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्याला आहे, हा कायद्याने देखील विशेषतः प्रमाणपत्र दिलं आणि मग तसं प्रमाणपत्र देऊन त्यांनी काढलेलं आहे असं म्हटलं तर तशा प्रकारचा तो पुरावा मानला जातो. परंतु मूलभूत प्रश्न येतो की हे कोणी टाकली, पोस्ट कुठून मिळवली, याचा पोलिसांना शोध घ्यावा लागतो. आणि म्हणून परत शोध घेणं म्हणजे तपासाचा भाग हा पोलीस यंत्रणेवरती मोठा असतो. आणि पोलीस यंत्रणेला यात अनेक अडचणी येतात, कारण व्हॉट्सअप हे ताबडतोब नाहीसे होतात. परंतु जेव्हा आपण सोशल मीडियाचा फक्त वाईट याचा विचार करतो, परंतु त्याच वेळेला आपण त्याचा चांगला देखील उपयोग एक बघितला पाहिजे. विशेषतः आज स्त्री वर्गाला काही ज्या नोकऱ्या करत नाहीत, घरी कौटुंबिक जबाबदारी, त्यांना एक वेळेचं साधन, करमणुकीचं साधन हे सोशल मीडिया झालंय, हे देखील आपल्याला नाकारता येणार. बरोबर. म्हणजे माहिती ताबडतोब जगात कुठे काय घडली, म्हणजे अमेरिकेचा राष्ट्रपती काय बोलला, कसा बोलला, काय नाही, ही माहिती सोशल मीडियात देखील व्हायरल होते. बरोबर. त्याच्यामुळे ज्ञान वाढतं आणि काही वेळेला करमणुकीचं साधन देखील होतं. बरोबर. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. मी असं म्हणणार नाही की सोशल मीडिया सर्वस्वी वाईट आहे. अगदी बरोबर. त्यातले काही चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. मी तर उलट म्हणेल की माझी पत्नी देखील सोशल मीडिया व्हॉट्सअपवरती सतत बिझी असते, त्याच्यामुळे तो माझा देखील त्रास तसा कमी असतो, वाचतो. परंतु हा विनोदाचा जरी भाग सोडला आपण तरी सोशल मीडिया हे समाजाला प्रबोधन करणारं अस्त्र असलं पाहिजे. समाजामध्ये एक दुफडी निर्माण करणारं, सामाजिक कलह निर्माण करणारं नसावी. आणि जर झालं तर त्याकरता आपल्याला कायद्याला कठोर, म्हणजे मी तर असं म्हणेन या प्रसंगी की याकरता स्वतंत्र कायदा बरोबर. स्वतंत्र कायदा म्हणजे कायदा कठोर असण्याची गरज आहे. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं डॉक्टर अच्युत गोडबोले आहेत, संगणक तज्ज्ञ आणि एक सजग लेखक आहेत. गोडबोले सर, तुम्ही आता कार्यक्रम ऐकत असाल. आपली चर्चा जी चाललेली आहे त्या अनुषंगानं मला विचारायचं आहे की आजकाल सायबर क्राईम्स वाढतायत, डेटा थेफ्ट म्हणा, रॅन्समवेअर म्हणा, एकंदरीत जे सायबर क्राईम्स वाढतायत त्याच्यामुळे कुठेतरी सिक्युरिटी, प्रायव्हसीची गरज आहे आणि ती सिक्युरिटी नाहीये भारतामध्ये, म्हणून जास्ती सायबर क्राईम्स होत आहेत, असं नाही वाटत तुम्हाला? हो, हे अगदीच खरं आहे. आणि मला वाटतं निखिल आता त्याविषयी व्यवस्थित बोललेला आहे, म्हणजे प्रॉक्सी वापरून कसं करता येतं वगैरे. मला याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या मांडायच्या आहेत. आता उज्ज्वल निकल जे म्हणाले अगदी बरोबर आहे की सोशल मीडियाला 2 बाजू आहेत. एक खूप चांगली बाजू आहे, सोशल मीडियामधनं ज्येष्ठ नागरिक एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. आज कित्येक लोक आहेत, अमेरिकेत गेलेले मुलं, अमुक तमुक आमच्या त्यांच्या बॅचची, शाळेतल्या बॅचची माणसं, अशी सगळी एकमेकांशी जोडणं, जे नाहीतर एकाकी पण जे आहे ते घालवण्याकरता सोशल मीडियाचा वापर झालेला आहे. तसंच अण्णा हजारेंची मुवमेंट बघा, इतर अरब स्प्रिंग बघा, त्यात सुद्धा सोशल मीडियाचा चांगला वापर झाला होता.
पण त्याचबरोबर आज जे सोशल मीडियाचं जे वाईट जो भाग आहे तो भाग म्हणजे त्याचा अतिरेक होणं. मग त्या सोशल मीडियावरती काही मी आता इडली खातोय त्याचा लगेच फोटो टाकायचा, हे एकदा दोनदा नाही, असं शेकडो वेळा तुम्ही टाकायला लागलात. मुख्य म्हणजे स्वतःच्या सेल्फीज काढून टाकायला लागलात आणि तर ते तो एक विकार होण्याची शक्यता आहे. कारण समजा दिवसातनं 3 वेळापेक्षा जास्त तुम्ही सेल्फीज टाकल्या आणि त्यासारख्या बदलत एडिट करत राहिलात तर तो विकार मानावा असं अलीकडे अनेक पाश्चिमात्य तज्ञांचं मत झालेलं आहे. याचं कारण असं की त्याच्या मागे 2 मानसिक कारणं आहेत. म्हणजे मनकल्लोळ आम्ही जे मनोविकारांवर सध्या पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये आम्ही त्याचं विवेचन बरंच केलंय की त्यामध्ये एक म्हणजे सेल्फ इमेज आपली कमी झालेली असते. ते आपल्या शरीरात काहीतरी व्यंग आहे असं वाटत असतं. म्हणजे आम्ही त्याला बीडीडी इथे डॉक्टर सोळे बसलेले ते अर्थात मी तज्ञ त्यातले, पण बीडीडी हा जो प्रकार आहे आपल्यात किती व्यंग आहे सारखं सुधारण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. असं करून सेल्फी शक्यतो काहीतरी लट्टापट्टा करायचा, वेगळ्या अँगलमध्ये टाकायचा आणि त्याला लाईक किती येतात ते बघायचं, की दुसऱ्याला किती मिळतात मला किती मिळतात बघायचं. जे लाईक जास्त मिळतात त्याला स्वतःला रिअश्युरन्स मिळतो. मी अशा केसेस बघितल्या आहेत की आपल्या मित्रांनी लाईक केलं नाही म्हणून त्याच्यावर तो चिडलेला आहे, त्याच्यावरती रागावलेला, त्याची मैत्री तुटलेली आहे. आणि हा जो स्वतःची इमेज सावरण्याचा जो प्रकार आहे तो अतिशय घातक आहे. तर त्यामध्ये इतरांना काय वाटतं आपल्याविषयी त्याप्रमाणे आपण आयुष्य जगायला लागतो. मला वाटतं हा सगळ्यात घातक प्रकार आहे. मला काय वाटतं त्याप्रमाणे आपण आयुष्य जगत नाही. त्यातला दुसरा एक भाग आहे तो म्हणजे नार्सिसिझम. म्हणजे स्वतःला इतकी स्वतःला स्तुती आवडते आजकाल लोकांना की आपल्याला आपण काहीतरी या सोशल मीडियामध्ये काहीतरी केलंय, लोकांनी ते आवडलंय, तर लाईक म्हटलेलं आहे. हे एका तऱ्हेने आपल्या नार्सिसिस्टिक वृत्तीचं एक ते फुलफिल करणं आहे. आणि आजकाल जो संबंध चंगळवाद झालेला आहे, व्यक्तिवाद झालेला आहे, पैशाच्या मागे धावणं झालेलं आहे, या सगळ्याची लक्षणं आहेत. आणि त्याचं सगळं परिणाम आता डॉक्टर सोळे म्हणाले त्याप्रमाणे की नैराश्याकडेही चाललेले लोक आहेत. मी आयटी मध्ये काम केलेलं, मला 1 मिनिट फक्त बोलू द्या. आयटी मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की आज इतर बेकारी किंवा असुरक्षितता ही कारणं आहेतच, पण सोशल मीडिया सुद्धा खूप मोठं कारण आहे. त्यात फसवाफसवी, गुन्हेगारी, वाचनाची आवड जाणं, अत्यंत ज्याला आपण थिल्लरपणा वाढणं, या तर गोष्टी आहेतच. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सोशल मीडियाचा वापर जो सध्या चाललेला आहे त्याच्यामध्ये स्वतःची एक हे आपण आपल्यासाठी न जगता दुसऱ्यांना काय वाटतं त्याप्रमाणे आपण जगायला लागलेलो. आणि मला असं वाटतं की हा सोशल मिडियाचा अतिशय वाईट हे फेसबुक ऍडिक्शन डिसऑर्डर, इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर हा आता ऍड करावं की काय असं डीएसएम मध्ये त्याच्यावर चर्चा चालू आहे. म्हणजे काही केसेस अशा आहेत की त्याला पीसी, लॅपटॉप, मोबाईल याच्यापासून दूर ठेवलं जर का तर ऍडिक्शनची जी काही लक्षणं दिसतात, म्हणजे सारखं येरझारा घालणं, अतिशय हायपर ऍक्टिव्ह होणं, झोप न लागणं, नैराश्य गोडबोले सर, मला आणखीन एक अगदी थोडक्यात प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की खरोखर संगणकाचं ज्ञान असताना त्या ज्ञानाचा सकारात्मक दिशेने उपयोग न करता मालवेअर, रॅन्समवेअर, डेटा थेफ्ट याच्याकडे ही तज्ज्ञ मंडळी जी आहेत, संगणकाचं ज्ञान असलेली मंडळी आपलं ज्ञान वापरतायत, ही देखील विकृतीच आहे नाही का? अगदी थोडक्यात काय सांगा? 100% विकृती आहे, यात अजिबात शंकाच नाही. आणि मला असं वाटतं की ही जी विकृती आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की आज त्याला फार सामाजिक खूप खोलवर आपल्याला जावं लागेल की आजच्या समाजामध्ये पुन्हा माझं वेगळे पण दाखवायचं असतं. आणि पुन्हा पैशाचं एक हे आहे. मला माहिती आहे अमेरिकेत जेव्हा मी बिझनेस करायचो कित्येक लोक म्हणायचे की व्हायरस डिटेक्शन आणि व्हायरसच्या ज्या कंपन्या आहेत, अँटीव्हायरस कंपन्या, त्यातलेच काही जण व्हायरस तयार करून सोडतात. नंतर म्हणजे चार्ली चॅप्लिनच्या द किड सिनेमा सारखं की कोणी दगड मारून काच फोडायची आणि नंतर त्या वडिलांनी काच पुन्हा सुधारायची, तसंही काही कंपन्या करतात असा काही लोकांचा दावा आहे. पण मुख्य म्हणजे त्याच्या मागे आपण काहीतरी वेगळं करतोय, ही जी हिरोगिरी जी आहे ना आता सेल्फीमध्ये. अगदी बरोबर. म्हणजे गोडबोले सर, तुम्हाला हेच म्हणायचं आहे, जर का एखादं ज्ञान आपल्याकडे आहे तर विधायक कामासाठी वापरावं, विघातक कामासाठी नाही. एक विकृती आहे आणि त्यातून कृपया बाहेर या, असंच तुम्हाला सांगायचं. धन्यवाद गोडबोले सर, तुम्ही दूरध्वनीवरनं आज महाचर्चामध्ये सहभागी झालात. निकम सर, मगाशी आपण जे लोखंडे कुटुंबियाची जी दुर्दैवी कहाणी बघितली त्याच्यात मला पुन्हा एकदा तुमच्या एक मुद्दा स्पष्ट करून घ्यायचा आहे की मगाशी जसं तज्ज्ञ जे आहेत, सायबर तज्ज्ञ, त्यांनी सांगितलं जर का ती पोस्ट कुठून आली आहे त्याचा उगम जर का कळला किंवा कळला नाही आणि जर का एखाद्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला किंवा पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल या कारणामध्ये करू शकतात का या केसमध्ये? निश्चित पोलीस स्वतःहून या गुन्ह्याचा स्वतःहून तपास किंवा फिर्यादी देखील होऊ शकतात. आवश्यकता नाही की त्यांनीच फिर्याद केली पाहिजे. कारण जर पोलिसांचं असं लक्षात आलं की हे अंध आहेत
आणि हेतू पुरस्कार यांना त्रास व्हावा, यांच्या मुलीला काही अप्रत्यक्षरित्या पळून नेण्यात यावं, अशा प्रकारचं काही कोणाचा प्लॅन आहे की काय, याचा पोलीस शहानिशा करू शकतात. अर्थात त्याकरता पोलिसांना देखील अथक परिश्रम घ्यावे लागतील. कारण असं आहे की ही पोस्ट कुठून उगम झाली आणि कोणी केली आणि त्याचा हेतू काय. काही वेळेला ज्यावेळेला परिस्थितीजन्य पुरावा असतो त्यावेळेला हेतू आरोपीचा हा फार महत्वाचा असतो आणि पोलिसांना या तपासांती या हेतूपर्यंत पोहोचावं लागेल. आणि म्हणून हल्ली कायदा विशेषतः काही ठिकाणी काही राज्यामध्ये ज्यावेळेला जातीय किंवा धार्मिक दंगे होतात तेव्हा सरकारला देखील तिथली ही इंटरनेट व्यवस्था काही काळापुरता सस्पेंड करावी लागते. बरोबर. पण विशेषतः काश्मीर खोऱ्यामध्ये मी म्हणेन, परंतु ही टेम्पररी फेस करता केली जाते आणि म्हणून याकरता सरकारला देखील एक वेगळा परिपूर्ण कायदा जो सोशल मीडियावरती नियंत्रण ठेवेल. अर्थात मी असं म्हणणार नाही की सोशल मीडियाला तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवून प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रायव्हसीवरती तुम्ही गदा आणा, परंतु वॉचर्स म्हणजे या पोलीस यंत्रणेचे वॉचर्स असले पाहिजे की जेणेकरून ज्या पोस्ट हेतू पुरस्कार समाज मन कलुषित करत असतील अशांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस यंत्रणेला मिळाला. बरोबर. जसं निकम सरांनी सांगितलं त्याच्यावरनं मला पुणे पोलीस जे आहेत त्यांना एक विनंती करावीशी वाटते. जसं निकम सरांनी सांगितलेलं होतं की एकंदरीत कायद्याच्या चौकटीत राहून तुमच्या अधिकाराच्या चौकटीमध्ये राहून जर का या लोखंडे दाम्पत्याला जर का तुम्ही न्याय देऊ इच्छित असाल तर तुम्ही जरूर पावलं उचला. ते सगळ्या समाजाच्यासाठी एक आदर्श असं उदाहरण समोर येऊ शकेल. वाबळे सर तुमच्याकडे येण्याआधी क्षणभर विश्रांती घेतोय महाचर्चामध्ये आणि चर्चेना हा जो आहे कार्यक्रम तो असाच सुरू राहणार आहे. महाचर्चामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. वाबळे सर, बरेचदा असं होतं म्हणजे आपण जसं सोशल मीडियाला जसं आपण नावं ठेवतोय तसं होत नाही. कधी कधी त्यातले जे ग्रुपचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते सकारात्मक देखील काम करताना दिसतात. प्रसार माध्यमं जी असतात बरेचदा जाणीवपूर्वक एखाद्या घटनेला कव्हर करत नाहीत. तुम्हाला कदाचित हे लागेल, मात्र तरी देखील मग हे दबाव गट जे असतात, जे प्लॅटफॉर्मवरचे जे दबाव गट असतात त्या घटनेला वाचा फोडतात आणि मग माध्यमांना दखल घेण्यास भाग पाडतात. हे एक सकारात्मक देखील त्याची बाजू आहे, नाही का? आमचं पत्रकारितेतील एक ब्रीद वाक्य आहे की बातमी पवित्र असते, ती झाकायची नसते. मी पत्रकारितेतील विद्यार्थ्यांसमोर जे व्याख्यान देतो तर त्यांना सांगतो, आवर्जून सांगतो की डोंट स्लिप द न्यूज, शी इज नॉट युअर वाईफ. बातमी प्रसिद्ध करा. पण तो असं असतं की बातम्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रत्येक बातमी प्रसिद्ध करणं हे काही प्रिंट मीडियाला शक्य नसतं. अशा वेळी एखादी छोटी बातमी राहून जाते, पण तीच बातमी लोकांच्या दृष्टीने फार मोठी असते आणि मग ती लोक उचलून धरतात. ती उचलून धरल्यानंतर मात्र ती बातमी बनते आणि ती बातमी बनल्यानंतर मग मात्र माध्यमांना ती देण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मला वाटतं की जाणीवपूर्वक कोणी बातम्या दाबतंय असं होत नाही, परंतु जेव्हा लोकांमध्ये त्या बातमीची मोठ्यांदा चर्चा होते, लोकांच्या जिव्हाळाचा विषय ती बातमी बनते, तेव्हा मात्र प्रिंट मिळाली ती द्यावी लागते आणि त्यात जाणीवपूर्वक कोणी असं काही करतंय असं मला वाटत नाही. म्हणजे या महाचर्चेच्या माध्यमातून मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय की हा जो प्लॅटफॉर्म असतो, मेसेजिंगचा प्लॅटफॉर्म असतो, त्याचा विधायक कामासाठी वापर करता येऊ शकतो हे लक्षात ठेवा आणि तसा वापर करा. डॉक्टर सुळे, मला तुमच्याकडे यायचं होतं की मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की 40 ते 50च्या गटातली जे महिला असतात त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झालाय. वेगवेगळ्या वयोगटातील जे मंडळी आहेत त्यांच्यामध्येच या सोशल मीडियामुळे मानसिकतेवरती दुष्परिणाम झालेला दिसतोय. काय सांगाल? अगदी लहान मुलं, अगदी 2.5 आणि 3 वर्षाच्या मुलांपासून आपल्याला लक्षात येईल की आता आई वडिलांना वेळच नसतो, कारण दोघेही बिझी असतात, कामं करत असतात. मग त्या मुलाला बिझी ठेवण्यासाठी त्याला कार्टून लावून द्या चॅनल, किंवा हल्ली तर मोबाईल फोनच त्याला खेळायला दिला जातो आणि मग कौतुक केलं जातं की हे मूल किती आमचं हुशार आहे बघा, एवढ्या वयात पण त्याला सगळं मोबाईल कसा खेळायचा समजतो. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की ज्या मुलाला त्याच्या मानसिक शारीरिक वाढीसाठी इतर कुटुंबियांबरोबर, इतर मुलांबरोबर त्याची जी इंटरॅक्शन व्हायला पाहिजे ती होतच नाही. त्याचं फक्त जग असतं ते मोबाईल आणि तोच. पुढे शाळेत जातात मुलं, मुलांच्या बरोबर तुम्हाला मैदानी खेळ, बाहेरचं आउटडोअर गेम्स खेळणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्याच्यात तुम्ही तुमचा जय पराजय पचवणं, जिंकणं, ईर्ष्या ठेवणं हे सगळं तुम्ही बाहेरच्या खेळात व्यायाम करता तेव्हा कळतं. पण त्याऐवजी ही मुलं ती मोबाईलच घेऊन बसतात आणि मगाशी म्हटलं त्या भ्रमाच्या त्या जगात जगत राहतात. मग कोण जाऊन किंगकॉंग होतं का, कोण बॅटमॅन होतं वगैरे वगैरे. मुलं थोड्या दिवसांनी वयात येतात. वयात आल्यानंतर जे त्यांची अजूनच त्यांच्या भावना आणखीन वेगळ्या असतात. परत त्याच्यात त्यांना
सिनेमामध्ये दिसतंय आणि त्याच्यात जे दिसतंय मग त्या मुलांसारखं त्या हिरोईनसारखं त्यांना जगावं असं वाटतं. मग कुठेतरी नटाने आपला शर्ट काढला तर काही मुलं चांगली त्याच्यासारखं आपले 6 पॅक बॉडी करायचा प्रयत्न करतात, पण काही मुलं मात्र त्यांच्या भावना दाखवण्यासाठी शर्ट काढायला शिकतात आणि मग तीच कॉपी केली जाते. मग आणखीन वयात मुलं गेल्यानंतर मग तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या असतात, कधी कधी तुम्हाला कमीपणा जाणवतो, तुमच्या भावना म्हणजे कधी कधी न्यूनगंडही येतो आणि कधी कधी आपण फार मोठे आहोत, फार कीर्तिमान आहोत, फार सुंदर आहोत अशी भावना देखील. जी मला एक डॉक्टर म्हणाले म्हणून मला एक सांगायचं आहे की काही दिवसापूर्वी असं घडलं होतं की ग्रामीण भागातून एक 3 वर्षाची अतिशय गोड मुलगी, तिचे वडील तिला घेऊन आले, तिची दृष्टी अधू झाली होती, चष्मा लागला होता. मी त्यांना घेऊन डॉक्टर लहानेंकडे गेलो. डॉक्टर लहानेंनी तपासलं. डॉक्टर लहाने निष्णात डॉक्टर आहेत. त्यांनी तपासताना पहिला प्रश्न विचारला की ही मोबाईल हातात आहे का. ते वडील सांगायला की मोबाईल. बरोबर, म्हणजे मोबाईलचे जसे दुष्परिणाम आहेत. आपण सोशल मीडियाकडे बघूया. महाडेश्वरजी, मला तुम्हाला विचारायचं होतं की बरेचदा आपल्याला रिक्वेस्ट येत असते, हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडियाचे त्यातनं आपल्याला रिक्वेस्ट येत असते, आपण काहीही न बघता, आपण ओळखतही नसतो, ते रिक्वेस्ट कधी कधी ऍक्सेप्ट करतो. किंवा विवाह बंधन जे जुळवणाऱ्या ज्या साईट्स आहेत तिथे देखील चुकीची माहिती टाकली जाते, मॉर्फिन करून फोटोग्राफ्स टाकले जातात. अशा प्रकारे ही विकृती समाजात जास्ती पसरत नाही चालली? अगदी बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणालात की मॅट्रिमोनियल साईट्स आहेत, त्याच्या माध्यमातून फेक प्रोफाईल क्रिएट केल्या जातात. त्या फेक प्रोफाईलच्या माध्यमातून नाव बघून इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवली जाते आणि रिक्वेस्ट पाठवून ते अट्रॅक्शन होतं दोघांचं एकमेकांना. जसं मगाशी डॉक्टर साहेब म्हणाले की त्यांच्या केसमध्ये ते 2 जणांना, ती 50 वर्षाची स्त्री आणि 18 वर्षाचा मुलगा, दॅट वॉज अ अट्रॅक्शन. आणि त्या माध्यमातून एक केस छोटीशी सांगतो की ज्यामध्ये चॅटिंग चालू होतं, मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख झाली आणि तो जो मेल व्यक्ती होती, मुलगा जो होता, त्यांनी सांगितलं की मला तर तुला भेटायचं आहे आणि मी आता येतोय. आणि काही दिवसांनी मेसेज आला की मी आलोय आणि एअरपोर्टवर अडकलोय आणि मला कस्टमने पकडलेलं आहे आणि अमुक 1 लाख रुपये या अकाउंटला टाक तर मी तुला भेटू शकतो. ते झाल्यानंतर अजून त्यांनी सांगितलं की अजून अमुक 1 लाख रुपये टाक. असे जवळजवळ 40 लाख रुपये त्या महिलेने टाकले आणि त्यानंतर तिला समजलं की ती प्रोफाईल ही फेक प्रोफाईल होती. सो कोणाबरोबरही चॅटिंग करताना किंवा त्यांची रिक्वेस्ट एक्सेप्ट करताना त्या प्रोफाईलवर जाऊन बघायचं किंवा त्या पेजवरती जाऊन बघायचं, त्याच्यावर रिव्ह्यूज काय आहेत, लोकांनी त्याच्यावर काही कमेंट केलेले आहेत का. म्हणजे त्याचा या सोशल मीडियाचा चांगला वापर करता येऊ शकतो, मात्र स्वतः काहीतरी खबरदारी घ्यायला हवी. निकम सर, मला तुमच्याकडे वळायचं होतं की जसं अश्लील फोटो टाकले जातात, बदनामी केली जाते, तसेच देशविघातक देखील काही पोस्ट टाकल्या जातात किंवा ब्रेनवॉश केलं जात आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून. हे खरोखरच घातक आहे नाही का भारताच्या दृष्टीनं? मनाली, हे नुसतं घातक नाही तर मुद्दामून माझ्या बघण्यात देखील असं आलेलं आहे की काही समाजकंटक असतील, काही दहशतवादी असतील, कारण त्यांना प्रसिद्धी हवी असते आपण केलेल्या कृत्याचं आणि लोकांना एक हे देणं, प्रोव्होक करणं, चिथावणी देणं, अशा प्रकारची कृत्य हल्ली सोशल मीडियावरून भरपूर व्हायला लागले. मी एका खटल्यातून निवृत्त झालो. मी उदाहरण नाव सांगत नाही, खटल्याचं नाव सांगत नाही किंवा जागा सांगत नाही. ते निवृत्त झालं, त्याला काही कारणं होती, परंतु सोशल मीडियावरून त्याचा असा अप्रचार केला गेला की मला खरं सांगणं देखील धोकादायक वाटू लागलं. कारण खरं जर सांगितलं असतं तर पुन्हा कुठेतरी आणखी धार्मिक याच्यावरून युद्ध सुरू झालं असतं. हे टाळण्याकरता मी चूप बसलो आणि त्या सोशल मीडियाचा मार खाल्ला. कारण असं आहे की त्यांनी हे कशा करता केलं हे मी कधी उघड केलं. सांगण्याचं तात्पर्य असं की दहशतवाद्यांचं, समाजकंटकांचं पहिलं जर काम असेल तर प्रसिद्धी आपल्या केलेल्या कृत्याला देणं, लोकांना चिथावणी देणं. बरोबर. आणि म्हणून जरी प्रसार माध्यमावरती आम्हाला आज जरी नियंत्रण आणता येत नसलं, कायदा तसा नाही आणि आणू नये कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, परंतु प्रसार माध्यमांनी ही स्वनिर्णय स्वतः घालून घेणं अत्यंत आवश्यक असं माझं स्पष्ट मत आहे. कारण कुठल्या कृत्याला प्रसिद्धी द्यावी आणि त्याचा दुरुपयोग सोशल मीडियावर होणार नाही याची देखील दक्ष पत्रकारांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी याचा एक बघितलं पाहिजे की कुणी अप्रचार करत आहे का आणि करत असतील तर ताबडतोब त्यांनी अशा पोस्ट व्हायरल केल्या पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं ॲडव्होकेट महेंद्र लिमये आहेत, सायबर विधिज्ञ आहेत, नागपूरहून ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. ॲडव्होकेट महेंद्र लिमये, आता आपण चर्चा ऐकताय. सायबर कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि काही मर्यादाही आहेत, काही प्रायव्हसी आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित होतो. निकम सरांनी देखील हा मुद्दा छेडलेला होता. मग अशा वेळेला सायबर क्राईम्सना आळा घालण्यासाठी काय करता येऊ शकतं, काय सांगाल? जसं निकम सरांनी सांगितलं की कायद्यामध्ये मूलभूत सुधारणा गरजेची आहे. तसं 66 2015 साली रद्द झाला
आज 2 वर्ष होत गेले, पण सोशल मीडियाला रेग्युलेट करण्यासाठी कुठलाही कायदा अजून तयार करण्यात आलेला नाहीये. आणि आपण मगाशी जी आकडेवारी सांगितली की गेल्या 2 वर्षात किती गुन्हे वाढलेले आहेत हे इथनं क्लिअर होतं म्हणजे त्याच्यामधनं. दुसरं असं आहे की ज्या इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स आहे, म्हणजे ते वारंवार उल्लेख होतोय की व्हॉट्सअप किंवा हे माहिती देत नाही, तर इंटरमिजिएटरी साठी गाईडलाईन्स आहे, पण ते आम्ही गाईडलाईन्स पूर्ण परिपूर्ण बनवलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की कायदे आमच्याजवळ सध्या जे आहे ते इतके तटपुंजे कायदे आहेत की सोशल मीडियाला पूर्ण रेग्युलेट करण्यासाठी म्हणा किंवा ऍटलिस्ट लोकांना मनाजोगता सोशल मीडिया वापरण्यासाठी हा कायदा फारच म्हणजे त्रोटक आहे. आणि याच्यात अगदी वॉर फुटिंगवर सुधारणा करण्याची फार लवकर गरज आता निर्माण झालेली आहे. दुसरं असं आहे की सोशल मीडिया आम्ही जे मीडियाशी कम्पेअर करतोय, साध्या मीडियामध्ये कमीत कमी संपादक तरी कुठलीही बातमी एडिट करत होते. आता असं झालेलं की प्रत्येक एक बातमी प्रसारित करणारा हाच त्याचा प्रचार करतो आहे. म्हणजे कुठल्याही पोस्ट टाकण्याच्या आधी साधं त्याचं एकदा मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन झाल्यानंतरच आपण ते सोशल मीडियावर पोस्ट केलं पाहिजे. एवढा साधाही एक नियम कुठल्याही सोशल मीडिया धारकाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून शिकवण्यातही येत नाहीये. म्हणजे असं झालेलं आहे की सोशल मीडिया सगळेजण वापरतात, पण त्याच्यावर असलेला किमान कायदे काय आहे हेही कोणाला माहिती नाहीये. थोडक्यात लिमाय सर तुम्हाला असं सांगायचं की अंकुश नाहीये, मात्र स्वतःच आपल्या मनावरती अंकुश ठेवला पाहिजे. एखादी पोस्ट टाकताना कोणाच्या भावना दुखावत नाही आहोत ना, देशविघातक तर काही पोस्ट नाहीये ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. लिमाय सर तुम्ही दूरध्वनीवरनं या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निकम सर, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. आताच एक बातमी आलेली होती की ॲडमिन जे ग्रुप प्लॅटफॉर्म जो आहे सोशल मीडियाचा त्याच्यावरती काही देशविघातक म्हणा किंवा एखादी देशविरोधी पोस्ट टाकल्यामुळे ॲडमिनला अटक झाल्याची देखील एक बातमी आलेली होती. अशा प्रकारे अंकुश असतो म्हणजे या सगळ्या सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्म्सवरती? असं अपवादात्मक आपल्याला आढळून आलं असेल, पण माझ्या मते प्रत्येक हा सोशल मीडियावरती ग्रुप रजिस्टर होण्याच्या अगोदर किंवा व्हॉट्सअप असेल या ऍडमिनना कायद्याने रजिस्टर करणं जरुरीचं आहे. आणि यांना रजिस्टर करण्याचा एक फायदा असा होईल की तो ज्यांना मेंबर्स करणार आहे त्याची पडताळणी आणि त्याची जबाबदारी त्याच्यावरती राहील. बरोबर. आता काहींना हे सुचवणं माझी ही सूचना कदाचित मानवणारी नाही, परंतु ह्या देशाच्या सुरक्षितेकरता आणि या देशातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी असे काही कठोर निर्णय सरकारला यापुढच्या काळात घ्यावे लागणार आहेत. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की जे हेतुपुरस्सर खोटे पोस्ट टाकत असतात त्यांच्याकरता आम्हाला इंडियन पिनल कोड मध्ये देखील बदल करणं आज आवश्यक आहे. कठोर दंडाची, दंडात्मक आणि शिक्षेची तरतूद करणं देखील आवश्यक आहे, जेणेकरून चाप त्यांना असं न बसेल. बरोबर. तिसरा महत्वाचा म्हणजे आहे की विशेषतः मुलींचे, स्त्रियांचे जे फोटोग्राफ ऑप्शन, त्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, परंतु याबद्दल ऑप्शन फोटोबद्दल जरी तरतूद असली तरी या शिक्षा अतिशय तुटपुंजी आहे, जेणेकरून दंड आणि कठोर शिक्षा ही देखील आज आवश्यक असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. आता बाबळे सर आणि डॉक्टर सुळे तुमच्याकडे यायचंय मला की आता आपण जी चर्चा ऐकली त्याच्यातनं एक दिसतंय कायद्याला मर्यादा आहेत, कुठेही अंकुश टाकणं याच्या उपर जास्ती शक्य नाहीये, तेव्हा स्वतःच्या मनाला अंकुश घालण्यासाठी संस्कारांचा पाया अत्यंत भक्कम असायला हवा. अगदी थोडक्यात तुम्ही दोघं जण काय सांगाल? संस्कार कुठेतरी कमी पडतायत किंवा काय? हो, निश्चित संस्कार कमी पडतायत, प्रबोधन कमी पडतंय. जर तुमचं प्रबोधन झालं असेल तर तुम्ही अशा पोस्ट टाकणार नाही. तुमचे चांगले संस्कार झाले असतील तुम्ही अशा पोस्ट टाकणार नाहीत, अशा विकृत पोस्ट तुमच्याकडून प्रसारित होणार नाहीत. आणि निश्चितच मला वाटतं संस्काराचा अभाव आणि प्रबोधनाचा अभाव याला कमी पडतोय. डॉक्टर सुरेश, संस्कार तर कमी पडतातच आहे, कारण कोणाला वेळ नाही. पण त्याच्याहून आणखीन एक महत्वाची गोष्ट मला वाटते की हे एक व्यसन लागतं, ऍडिक्शन म्हणतो तसं. ऍडिक्शन लागणं का लागतं माणसाला? कारण त्याच्या जेव्हा तो स्वतःचे प्रॉब्लेम, जेव्हा स्ट्रेस आहे किंवा ते तो स्वतः सॉल्व्ह करू शकत नाही तेव्हा त्याला काहीतरी मदत घ्यावी लागते. म्हणजे तू दारू पी, त्याने तुला भूक लागेल, झोप लागेल, तुझ्या मनात जी बेचैनी झाली ती कमी होऊन जाईल. मग मी दारू प्यायला लागतो आणि मग दारूच माझा कंट्रोल घेतो. बरोबर. तसंच ह्या सोशल मीडियाचं होतं. तेव्हा मानसिकदृष्ट्या जर आपण सुदृढ झालो, मानसिकदृष्ट्या जर आपण लहानपणापासून ह्या गोष्टीवर कंट्रोल कसा ठेवायचा, स्ट्रेस मॅनेजमेंट करायला आपलं शाळेपासून शिकत गेलो तर अर्थातच स्ट्रेस कमी राहील. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे जे आपण
ऍडिक्शन व्यसनासारखं झालेलं आहे ते कमी होईल. त्याचा जो योग्य उपयोग आहे तो जरूर केला जाईल, पण त्याचं व्यसन लागणार नाही आणि त्याच्या ह्या विकृती घडणार नाही. बरोबर. माणेश्वरजी, मला तुमच्याकडे यायचं होतं की आत्ता जसं सांगितलं की संस्कारांचा पाया अत्यंत भक्कम असायला हवा, मात्र एखादा सोशल मीडियाचा जर का युजर असेल आणि बळी पडत असेल सोशल मीडियाच्या गैरवापराचा, तर त्यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? अगदी थोडक्यात काय सांगाल? तर जसं निकम साहेबांनी सांगितलं की जसं दहशतवादी संघटना आहेत त्यांना काय प्रसिद्धी पाहिजे, त्यामध्ये तर आता सध्या मोठं टार्गेट आपल्या युवकांना भारताच्या केलं जातं की सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ट्रॅप्स करून रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी गोड वगैरे बोलून रिसेंट एक मागच्या वर्षीची केस आहे की 12 वर्षाच्या मुलाची मिसिंग कंप्लेंट दाखल झाली कल्याणमध्ये आणि त्याची डेड बॉडी सिरियामध्ये मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे त्यांना लालच देऊन किंवा वेगवेगळे आमिष दाखवून त्यांना ते कन्वर्ट करून त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तर आपण कुठल्याही प्रोफाईलची रिक्वेस्ट त्यामध्ये एक्सेप्ट करताना किंवा कुठलाही जर आपल्याला संशय आला की ही व्यक्ती माझ्याशी गरजेपेक्षा जास्त गोड का बोलते किंवा गरजेपेक्षा जास्त माझ्यावरती मेहरबान का होते, तर त्यावेळेला आपण ती प्रोफाईल चेक करणं, त्याच्यावरचे रिव्ह्यूज चेक करणं हे निश्चितच गरजेचं आहे. आणि ती प्रोफाईल जर चुकीची असेल तर ती फेसबुकला वेगवेगळे रिपोर्ट फॉर व्हायलन्स आहे, रिपोर्ट फॉर अदर थिंग्स आहे. सो कुठल्याही याच्या अंडर रिपोर्ट करणं ते अगदी गरजेचं आहे. जसं आपल्याला एखादी घटना घडते आणि तिथे पोलिसांना फोन केल्याशिवाय त्यांना समजणार नाही, तसंच ते फेसबुकला आहे की कुठली गोष्ट अपलोड झाली आहे आणि ती आक्षेपार्ह आहे, हे फेसबुकला कळण्यासाठी आपल्याला ते रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जसं रिक्वेस्ट येतात तसेच सायबर स्टॉकिंग हा एक वेगळा हे झालेला व्यवसाय झालेला आहे सायबर क्रिमिनलसाठी. काही फोटोज, जसं निकम साहेबांनी म्हटलं की महिलांना फार जे आहे काळजी घेण्याचा बाब आहे. फोटोज काढून या फोटोजचा बिझनेस होतो, पॉर्न वेबसाईटवरती अपलोड होतात आणि त्यातनं बिटकॉइन्स आणि डॉलर्स मधनं हे सायबर क्रिमिनल्स पैसे घेतात. सो शक्यतो जे सेल्फी काढून अपलोड करतात, सो त्यांचे फोटो एडिट करून अशा प्रकारे विकले जातात. आणि डॉक्टर साहेब आहेतच इथे, पण तरी पण एक सांगतो की आपा नावाची जी संस्था आहे आज अमेरिकेत, त्यांनी सेल्फी इज अ मेंटल डिसऑर्डर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि हे जर असंच चालत राहिलं, सो जबाबदारीने, जसं आज आपण एक रिस्पॉन्सिबल सिटीजन आहोत इंडियाचे, तसं रिस्पॉन्सिबल नेटिझन असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे जसं आपल्याला प्रत्येकाला खबरदारी घ्यायला हवी. आपण असं समजू नका, प्रेक्षकांना मला सांगायचं की आजचा कार्यक्रमाचा उद्देश हा अजिबात नाहीये की सोशल मीडिया वाईट आहे. अत्यंत चांगला आहे सोशल मीडिया आणि काही सकारात्मक पॉझिटिव्ह बाबीही मला सांगायच्या आहेत की सटाणा शहरामध्ये देखील मूकबधीर मुलाचा पत्ता सोशल मीडियामुळेच लागला. त्यामुळे अशा घटना देखील सोशल मीडियामुळे होतात. फायदे अनेक आहेत, तोटे आहेत, ते तोटे आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. निकम सर, मला तुमच्याकडे वळायचं आहे की विकृती वाढत चाललेली आहे. अगदी चर्चेचा शेवटचा प्रश्न तुमच्याकडे आणते. आत्महत्या करताना सुद्धा त्याचं लाईव्ह फुटेज टाकलं जातं आणि मग आत्महत्या केली जाते. या विकृतीला काय म्हणावं? या स्टेजवरती तुम्ही महाचर्चातनं आपल्या संपूर्ण तरुणाईला किंवा प्रेक्षकांना काय सांगू इच्छिताय? 2 गोष्टी मी सांगू इच्छितो की ही विकृती का निर्माण होते, आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की आम्हाला जे अनियंत्रित स्वातंत्र्य हवं असतं त्याला कुठेतरी चाप पाहिजे. आणि हा चाप या धकाधुकीच्या जीवनामध्ये आपल्या घरात हा चाप मिळतो का? माता पित्यांची किती जबाबदारी आहे? आपले माता पिता आपल्या पाल्याकडे किती लक्ष देतात? आत्महत्येचे प्रकार असतील, मुलाला मित्र, मुलीला मैत्रीण, हे पालक समजतात का? त्यांच्या काय अडचणी आहेत तरुण वयातल्या? कारण हल्ली असं आहे की टीव्हीवरती अशा अनेक सिरियल्स दाखवल्या जातात की ज्या तुमच्या तर्काला नसणारा पटणारा देखील हा शेवट काय होईल याचं प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही. याचा मुलांवरती, कोळ्या मनावरती फार परिणाम होत असतो. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना संस्कार असतील, स्वातंत्र्याचा अतिरेक असू नये, आणि स्वातंत्र्याचा अतिरेक झाला तर हा स्वैराचार निर्माण होतो आणि या स्वैराचारातून अत्याचार निर्माण होत असतो. आणि म्हणून कुठेतरी नियंत्रण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं त्याबद्दल दुमत नाही, परंतु या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात देखील काही मर्यादा हव्यात. पालक आणि मुलं यांच्यातली दरी ही कमी झाली पाहिजे. त्यांना हिशोब, अकाउंटेबिलिटी हा विचारला गेला पाहिजे. मगाशी सगळ्याच वक्त्यांनी यांनी सांगितलं की संस्कृतीचा अभाव आहे, हे म्हणणं मला देखील पटतंय. आणि म्हणून आज घरामध्ये तुम्हाला समजुतीच्या, वडिलकीच्या धाकाने सांगणाऱ्या गोष्टी सांगणारे तुम्हाला आजी आजोबा घरात हवेत. तुम्हाला आई वडिलांना वेळ मुलांना देता येत नसेल तर आजी आजोबांचं, पण आज आजी आजोबा हे बाहेर वृद्धाश्रमात जात आहेत, हे देखील खेदाने. म्हणून लहान मुलांना जे सुशिक्षित कोवळं वन असतं ते शिक्षण प्रशिक्षित करणं हे आज घरातली मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे, हे मला सांगावंसं वाटतं.
अगदी बरोबर. निकम सर, खूप छान माहिती दिलीत. जसं आजचा महाचर्चेचा उद्देश तोच होता की सोशल मीडिया हा वाईट आहे असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाहीये. त्याचा उपयोग ज्ञानार्जनासाठी आपण करायला हवा. सकारात्मक पॉझिटिव्ह दिशेनं या सोशल मीडियाचा वापर कसा करता येईल हे बघण्याची गरज आहे. आणि प्रत्येक गोष्टीला चांगल्या आणि वाईट गोष्टी असतातच, चांगली आणि वाईट बाजू असतेच. निरक्षीर वृत्ती आपण अंगी बाणवायला हवी. आणि जर ही माध्यमं जी आहेत ती आपल्यासाठी आहेत, आपण माध्यमांसाठी नाही आहोत, हे जरूर लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे खबरदारीनं जर का पावलं टाकलीत तर सोशल मीडिया खरोखर अतिशय उत्तम आणि विधायक कार्य करू शकतो. अशा काही घटना आहेतही, सकारात्मक बाजू देखील त्याची आहे, ही लक्षात घ्या. आणि आजच्या या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही सगळे तज्ज्ञ मंडळी तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. कशा प्रकारे खबरदारी घ्यायला हवी, संस्कारांचं महत्त्व पटवून दिलं. आणि खरोखरच संस्कारांचा पाया याच्या मुळाशी आहे. जर का संस्कार असतील तर अशी विकृती, अशी मानसिकता, अशा जाणीवा बोथट होणारच नाहीत. हाच आजचा आमच्या महाचर्चेचा उद्देश होता. तुम्ही खूप खूप इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आजची ही महाचर्चा आम्ही इथेच समाप्त करतोय. नमस्कार.